आज आपल्याला दुसरा समास परिसर देशकातला घ्यायचं नाव आहे विवरण निरूपण. आता विवरण म्हटल्यावर असं आपल्याला वाटतं की कशाचं विवरण, त्याचा अर्थ खूप काहीतरी स्पष्ट केलेलं आहे एखादा मुद्दा. मागच्या समासात त्यांनी लेखन प्रक्रियेचं महत्त्व आपल्याला सांगितलं. मुद्रणकला नसताना लेखनाला किती महत्त्व होतं आणि ते समर्थन आपल्या महंताला कसं पटवून दिलं हे आपल्याला अगदी सहज लक्षात येईल आणि ते आजही जरुरीच आहे. म्हणजे आता मुद्रणकला खूपच प्रगत आहे तरी देखील लेखनाला किती महत्त्व आहे हे आपण सगळेजण जाणतो. मग मागच्या ह्याच्यामध्ये अक्षर सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, असं सुंदर सुंदर काय काय त्याचं व्यक्तिमत्व सुंदर असा विचार आपण केला. आज आता थोडी आणखी भर त्याच्यामध्ये घालणार आहे की व्यक्तिमत्व असं सुंदर व्हायला हवं असेल तर नुसतं असं वरपांगी विचार करून चालणार नाही. तर आता हे झालं बहिरंग सुंदर. लिखाण जे सुंदर सांगितलं गेलं त्याला आपण असं म्हणू की त्याचं बहिरंग. जसं वाचन बोलता बोलता मी असं म्हटलं की अक्षरावरून मनुष्य स्वभाव ओळखता यायचा. ज्याचा नीट नेटका अक्षर अगदी छान आहे, मोत्याचा दाणा, तो माणूस व्यवस्थितच असणार असं म्हटलं जायचं. आणि म्हणून मोठ्या कंपन्यातनं सुद्धा स्वतःच्या हस्ताक्षरात अर्ज करा अशी सूचना असायची पूर्वीच्या काळात. आता आधी काही प्रिंटआउट काढायचं आणि द्यायचं, त्यामुळे आता हस्ताक्षराचं महत्त्व नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. पण हस्ताक्षर ही गोष्ट अशी आहे की त्याच्यावर मनुष्याचं व्यक्तिमत्व कसं आहे ते कळतं. तसं तरी आता आपल्याला आजच्या या विवरणामध्ये सांगणार आहे की अंतरंग सुद्धा तितकंच प्रगल्भ असलं पाहिजे. अंतरंग पण आपलं सुंदर असलं पाहिजे. समर्थांचा सगळ्या बाबतीमध्ये ज्ञानावर फार मोठा कटाक्ष होता. आता इथे मी ज्ञान शब्द वापरते तो म्हणजे सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान. आत्मज्ञान अशा अर्थाने नाही वापरत. आत्मज्ञान हा आध्यात्मिक शास्त्रातला मोठी गोष्ट आहे, ती तर राजवाड्यामध्ये वारंवार व्यक्त केलेलीच आहे. पण समाजामध्ये ज्याला नेतृत्व करायचं आहे, समाजामध्ये ज्याला पुढारी पण घ्यायचं आहे, 4 लोकांनी आपलं ऐकावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यामध्ये कुठले गुण असावे हे समर्थ आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे ते सांगता येईल म्हटलं की बहिरंग तर आहेच. अक्षर चांगलं असावं, बोलणं चांगलं, चालणं चांगलं, असं सगळं छान छान असावं म्हणजे लोक पटकन आपलं ऐकतील. सारखाच आपला मरगळलेला चेहरा कोणी आपल्याकडे येणार नाही. गेल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, बोललं तर हसलं पाहिजे, असं असलं की माणसाला बरं वाटतं की हे ना की बरं वाटतं यांच्याकडे. नाही तर आम्ही सारखा दुर्मुखलेला एरंडेलच असं नाही सांग. तसं समर्थाला सांगणार आहे की आता अंतरंग पण आपलं तितकंच चांगलं असेल. आता अंतरंग काही लगेच कळत नाही. मग या अंतरंगासाठी निरनिराळ्या क्षेत्रातलं ज्ञान आपल्याचं असलं पाहिजे. त्या ज्ञानामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य असतं. सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असणं, चांगलं अखंड वाचन असणं, त्या वाचनामुळे एक प्रगल्भता येते आणि ते जे काही बौद्धिक सामर्थ्य त्याला येतं त्या सामर्थ्याचा उपयोग समाजातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्या भोवती गोळा करण्यात उपयोग होतो. समर्थांचे महंत आहेत, त्या महंताला त्यांना असं सगळं सांगायचं होतं. मला आठवतं आहे आमच्या लहानपणी आमच्या घरातच संघाचं कार्यालय होतं. तर लहान होतो आम्ही, पण संघाच्या प्रचारक जे असायचे त्या प्रचारकांजवळ अशा सगळ्या प्रकारच्या क्वालिटीज असायच्या. म्हणजे खरंच आहे की 100 वर्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली त्या संघाच्या प्रचारकांचा जर विचार केला तर सगळे प्रचारक उच्च विद्याविभूषित. असं कोणी नाही की मग त्याला काय शिक्षणात काही गती नाही मग गेला आपला संघाचं काम करायला, नव्हतंच त्याला परवानगी. सगळे प्रचारक उच्च विद्याविभूषित, तुमच्या स्वतःची ही असली पाहिजे, पदवी असली पाहिजे. सगळे डॉक्टर, इंजिनियर, काय त्यांची मंडळी आहेत आणि अशा सगळ्या मंडळींनी देशासाठी समाजासाठी काम करायचं म्हणून आपली विद्वत्ता. माझे स्वतःचे चुलत सासरे 65 वर्ष संघाचे प्रचारक होते, MSc गोल्ड मेडलिस्ट माणूस, पण वयाच्या 25व्या वर्षी आसाममध्ये गेले आणि तिथेच 65 वर्ष राहिले. हा जो काही घरातलं उदाहरण आहे अशी सगळीकडे आपल्याला दिसेल. तर ही जी प्रगल्भता आहे म्हणजे हाच खरा समर्थांचा म्हणत आहे तो आता संघाच्या द्वारा आपल्याला कळणार. पण समर्थांचं पण तेच म्हणतं की ज्ञान पाहिजे, सर्व क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे. त्या प्रगल्भतेचा, त्या ज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग हा समाजातल्या लोकांना एकत्र करण्यासाठी होतो. अर्थातच आपल्याजवळ जे जे आहे ते समाजाला दिलं पाहिजे. म्हणजे खरोखरच ही प्रचारक मंडळी ज्या घरी जाते ना त्या घरातल्या मुलांच्या अभ्यासाला मदत करा. पूर्वी घरोघरी जेवायला जावं लागायचं. जसा वारकरी असायचा तसं प्रचारकांचं पण वार ठरलेले असायचं आणि त्या वाऱ्यावर जेवायला लागायचं. मग तिथे गेलं की मग त्या घरातला जो मुलगा आहे बाबा किती आहेस त्याच्या अभ्यासाला मदत करणं,
पटकन काहीतरी छानसं चित्र करायचं, चित्र काढून दाखवायचं. सगळ्या क्षेत्रातली त्याला जाण असायची. असं जर काही व्यक्तिमत्व असतं ते स्वाभाविकच समाजात आपलंसं होतं. आणि हाच समर्थांचा आग्रह आपल्याला या निवडक निरूपणामध्ये दिसणार आहे की महंतांनी या सगळ्या गोष्टी अशा स्वतः आत्मसात कराव्या. याचा अर्थ अंतरंग पण आपलं असंच सुंदर असलं पाहिजे की एखादी गोष्ट आपल्याला आणली आहे की कुणाला विचारावं, ते याला विचारली पाहिजे म्हणजे कळेल. अशा प्रकारचं महंताचं वागणं आपल्याला असले पाहिजे. दुसरं, आता हे जे की ज्ञानाचं कौशल्य किंवा ज्ञानाचं सामर्थ्य आपल्याला पटलं असलं तरी हे ज्ञान एक दुसऱ्याला देण्यासाठी माध्यम आहे शब्द. मग ते लिहिलेले असू देत नाही तर बोलतानाच असू देत, त्या शब्दाचं सामर्थ्य अफाट आहे. ते शब्दाचं सामर्थ्य पण आपल्याला कळलं पाहिजे. मराठी भाषा तर अशी आहे की मराठी भाषेतल्या शब्दाचा उच्चार तुम्ही कुठल्या वेळी कुणाच्या तोंडी कसा करता त्यावर त्याचे अर्थसुद्धा बदलू शकतात. त्यामुळे त्या शब्दांचं सामर्थ्य अफाट आहे, तेही आपल्याला कळलं पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. म्हणजे मुद्रण कला जरी नव्हती तरी देखील या गोष्टी ज्ञान देण्यासाठी आपल्याला शब्द हेच माध्यम आहे. ते या गोष्टी आपल्याला पाहिजे. लिहून नाही तर बोलून तरी सांगता आलं. याचा अर्थ पाठांतरावर भर पाहिजे. लिहिलेल्या गोष्टी आपल्याजवळ नाही आहेत, देता येणं शक्य नाही, मुद्रण कला नाही आहे, मग पाठांतर पाहिजे. आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल की आपल्या आज्या म्हणूया, आई नाही तर आजी, यांना कुठे शाळा होती, कुठे लिहिता येत होतं, त्यांचं सगळं पाठांतरावर भर होता. पण किती त्याला पाठ असायचं. सुरुवात केली की त्याला सगळी स्तोत्र यायची, काय काय यायचं, आंघोळीचं तांब्या अंगावर घेतला की त्यांचं सुरू व्हायचं. आपापच त्यांचं सगळ्या पाठांतरावर भर होता. तर ते पाठांतर पण त्यांनी या समासात आपल्याला दिसेल की त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग समाजामध्ये एक एक त्याला भेटायचं किंवा छोट्या छोट्या समूहाला भेटायचं, त्यांच्याशी संपर्क करायचा, त्या समूहातून नियमाने काहीतरी करून घ्यायचं, तो संग्रह वाढवायचा. लोकसंग्रह अफाट करण्याची ही जी काही पद्धत होती त्यांची, ती महंताला त्यांनी शिकवली की कुणाला कसं हे करायचं. आज संविधान नावाचं पुस्तक आहे, सध्या आम्ही वाचतोय. 100 प्रचारकांची माहिती त्या पुस्तकात आहे. आणि नावं जरा जरा माहिती असतात, परंतु त्यांची एवढी माहिती नव्हती आपल्याला. तर त्यांच्याकडून कळतं की एक माणूस कुठला तर म्हणे अमरावतीचा, त्याला प्रचारात जायचं होतं, त्याला पाठवतं ग्वाल्हेरला. आणि ग्वाल्हेरला पाठवलं, काहीच नाही ना, गावात ओळख आहे, भाषेचा प्रश्न, सगळाच प्रॉब्लेम होता. तर धर्मशाळेत हा मुलगा राहायचा, MSc झालेला, परंतु संघाचं कामच होतं, शाखाच नव्हती तिथे. आणि मग शाखा काढायची होती. मग शाळा सुटताना असं शाळेत मुलं असं मोठ्याचं मुलगा बाहेर येतो ना, तेव्हा उभं राहायचं. त्याला त्या 25चा मुलगा आणि मुलांचं निरीक्षण करायचं. मग एखादा मुलगा असा स्मार्ट वाटायचा, मग त्याच्या मागे मागे जायचं, मग त्याच्या घरी जायचं, मग आईबाबांची ओळख काढायची. म्हणजे ते दिली आहे की हा कल्याणकर नावाचा पहिला मुलगा माझ्या ओळखीचा झाला. मग आईबाबांची ओळख झाल्यावर त्यांनी आम्हाला 4 नावं सांगितली. मग वाढत वाढत गेलं. एक महिन्याभरात शाखा नावाची गोष्ट सुरू झाली. आणि ग्वाल्हेरला माझ्या शाखेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यायचे आणि पुढे म्हणजे ते पंतप्रधान झाले. असं सगळं ऐकलं की वाटतं ह्या लोकांनी कशी कामं केली. जवळजवळ महिनाभर हा पब्लिक टॉयलेट वापरत होता आणि धर्मशाळेत राहत होता, कोणी ओळखीचंच नाही. मग लोकांशी ओळखी झाल्या, मग लोक बोलवायला लागले. पण महिनाभर असं काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. तर असं सगळं करावं लागायचं. पण संपर्क वाढवायचा कशा, ओळखी वाढवायच्या कशा, तर या ओळखी वाढवण्यासाठी असं करायचं. समूहाचं संघटन करणं हे ह्याच्यामधून कळतं आपल्याला की या सगळ्यांना मूल्य पाहिजे चांगल्या कामासाठी. आता कोणी परका माणूस आला तर आपण नेऊ बघायला, कोणाला कोणी घरातच येणार नाही. पण त्यावेळेला तसं नव्हतं. तो मुलगा आला, आता ते सुद्धा आपल्याला कळतं की कुणाला घ्यायचं कुणाला नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. तर असा तगातगा मुलगा बोलण्याचं ज्ञानाचं सामर्थ्य असतं, शब्दाचं सामर्थ्य असतं, कोण कसं बोलतं ह्याच्यावर आपल्याला कळतं. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच अनुभव येतात. आता आपण शेगावला गेलो होतो, मंदिरामध्ये जाताना आपल्याला कुठे त्या याच्यातून अडवत होते, ते आपल्याला हात करत होते, जा म्हणाले. नाही तर सगळ्यांना नवीन नवीन लोक होते ते आपण बघत होतो की सगळेजण त्या ह्याच्यात अडवत होते, आपल्या पर्स त्याच्यात टाकायला लावत होते. पण त्याला सुद्धा बघून बघून सगळं माहिती होतं की कोण पाहिजे जाते, आपल्याला ते हात करायचे, जा म्हणायचे. त्यामुळे ही गोष्ट स्वाभाविकच आहे, कळतं आपल्याला. तर तसं समर्थ सांगतात की एक ज्ञान आपल्याजवळ पाहिजे, शब्द पाहिजे. त्या ज्ञानाच्या शब्दाच्या सामर्थ्याने लोकांचे समूह आपल्याला तयार करता आले पाहिजे. आणि आता हे सगळं मी आपल्याला सांगते ना, हे त्या 23 ओव्यांच्या छोट्या समासात तर आहेच.
त्याबरोबर एक लक्षात घ्यायचं की हे सगळं कोणत्या काळामध्ये समर्थ सांगतात, त्याला जास्ती महत्त्व आहे. समर्थ हे एकमेव राष्ट्रीय संत आहेत असं आपण म्हणतो. तुकारामांच्या गाथेत आपल्याला हे वर्णन दिसणार नाही, किंवा त्याच्याही आधी ज्ञानेश्वर माऊलींच्या कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला अशा समाजाचा उल्लेख दिसणार नाही. कारण 750 वर्ष यवनांचं राज्य आपल्या देशावर होतं. या यवनांनी जो प्रचंड हाहाकार आपल्या देशात माजवला होता तो ते डोळ्यांनी बघितला. त्याच्यामुळे त्यांना आपल्या लोकांना एकत्र करणं, समूह तयार करणं, निर्भय बनवणं, आपला धर्म शिकवणं, घेणारा जो कुणी आपलं यावं 5-10 घोडेस्वारांनी आणि आपलं गाव सगळं उद्ध्वस्त करावं, लेकी बाळीला घेऊन जावं, ही काय पद्धत आहे? 12 वर्षाचा मुलगा कोपऱ्यात बसतो आणि चिंता करतो विश्वाची असं म्हणतो, ह्याचा अर्थ त्याच्या डोळ्यांनी त्यांनी हे पाहिलं आहे. आणि असे गावातले लोक नुसते गुढ्यात माना घालून बसले आणि काहीच करता येत नाही आहे. आपलं संघटन असल्याशिवाय आपल्याला तोंड देता येणार नाही, हे त्यांना शिकवायचं. तरुण मुलांना एकत्र करून त्यांनी ही संघटना निर्माण केली होती आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न. आता ग्रंथ समाप्तीच्या वेळेला समर्थांनी पुन्हा हे सगळे विषय घेतले असं आपल्या लक्षात येईल. की नाहीतर खरं म्हणजे आत्ता या संबंध समासामध्ये कुठेही अध्यात्माचं नाबू निशाण पण नाही आहे. खरा तर हा आध्यात्मिक ग्रंथ आपल्या सगळ्यांना मोक्षाची कैवल्याची प्राप्ती व्हावी, अध्यात्मज्ञान कळावं, हा ग्रंथाचा खरा विशेष आहे. परंतु तो न सांगता समाज संघटित कसा करावा याची किमया समर्थ करून आपल्याला दाखवणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बहिरंग चांगलं हवं पण अंतरंग पण चांगलं हवं. समाज सगळा आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला क्षणभर असं वाटतं की समर्थांचं जणू की आपण आत्मचरित्रच वाचतो. की जेवढे पण महंताचे गुण ते आपल्याला सांगणार आहे किंवा महंतांनी काय करावं या सूचना ते आपल्याला देणार आहे, त्याचं सगळ्याचं तंतोतंत पालन त्यांनी केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि आता इतकी 400-450 वर्ष जरी झाली असली तरी सुद्धा आजही या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय आवश्यक आहेत. समर्थांचा महंत म्हणजे तसं म्हटलं तर धर्मप्रचारकच आहे. म्हणून त्यांनी काय काय सूचना पाळाव्या, फार काळजीपूर्वक करावं लागतं. म्हणजे लिखाण जरी नसलं आपण बोलत जरी असतो तरी आपल्याला जे बोलायचं आहे त्याचा नेमका अर्थ प्रतीत होतोय ना, आपल्याला जे सांगायचं आहे तेच लोकांच्या लक्षात येत आहे ना, हे पाहायला लागायचं. पुन्हा त्या काळामध्ये इतका समाजावरती मुसलमान याचा पगडा होता की त्यांच्या सगळ्या गोष्टी लोकांच्या सतत कानावर पडायच्या. मग आपल्याला त्या सवाया वगैरे चौपदी सवाया समर्थांच्या आहेत ना, त्या काही मुसलमान कवितांच्या याच्यावर आधारित आहेत असं आहे. पण ते कानावर पडून असं शेवटी आहे ना की कानावर पडतं ते आपोआपच म्हटलं जातं. मागे मी आपल्याला सांगितलं असेल की पुण्यातल्या एका आजींच्या लक्षात आलं की घरामध्ये राग खेळती आहे आणि खेळता खेळता तिचा खेळ एकीकडे चालला, पण ती जी की बोलते शब्द तिला कळत नाही, पण ते वाजवले की बाळाची धून बोलते. हे आपण कधी घरात टी व्ही लावत नाही, हे असं गाणं कधी आपण लावत नाही की असं काय बोलते. त्यामुळे ती आजीला अचंबित झाली, म्हणाली मी कुठून हिला कळलं. आणि मग आजीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ज्या बसने आपण तिला पाठवतो शाळेमध्ये त्या बसमध्ये गाणी लावली जातात. त्या गाण्यातले शब्द कळत नाही आहे, त्याचा अर्थ कळत नाही आहे, पण कानावर पडल्यावर ती धून तिच्या लक्षात आहे. आणि मग आजीने त्या छान काम केलं. त्या आजीने सगळ्या बसेसमध्ये या अशा छोटे छोटे करून दिले तयार श्लोक, त्याच्यामध्ये चांगली गाणी देशभक्तीपर धर्माचे अशी गाणी करून त्या प्रत्येकाला दिलं. हे लावा, ही गाणी लावा, ते असं काही लावू नका, तुम्हाला लावायचंच आहे ना तर हे लावा. तर असं ह्याला म्हणतात समाजाची करणं, समाजाची काळजी घेणं. की त्या एका एवढ्याशा छोट्याशा प्रसंगावरून आजीच्या लक्षात आलं की अरे बरोबर नाही, कारण हे नकळत होणाऱ्या संस्कार आहेत आपल्या बुद्धीवर असे होतात. पण त्यांनी म्हटलं की श्लोकांवर श्लोक, घाटी, मुद्रा, या सवाया चौपदी, सवायाचा अर्थ सव्वा, सव्वा म्हणजे एक श्लोक आणि त्याचं अर्धचरण परत म्हणायचं म्हणजे सव्वा. आपण ज्याला सव्वा म्हणतो तसं सवाय. तर हा सगळा मुसलमान साहित्यातला प्रकार आपल्याकडे आलेला आहे तर तसा आहे. पण हे सगळे काव्यप्रकार सुद्धा माहिती पाहिजेत आपल्याला. म्हणून समर्थांच्या महंताला त्यांनी हे पण शिकवलेलं होतं, सगळे काव्यप्रकार समजून घ्यायचे. काही वेळा असं असतं की लोकांच्या शंका आपल्याला दूर करता आल्या पाहिजे. लोकांनी विचारलं आपल्याला असं नाही सांगायला लागतं कामा की नाही मला माहिती नाही आहे, मी बघून सांगेन. किंवा दुसरं म्हणजे
असं पण नाही होता कामा की आपलं आधी समोर आहे तर काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून द्यायची, असं पण नाही करायचं. म्हणजे अंदाज वर्तवायचा नाही, खोटं सांगायचं नाही, आपल्याला माहितीच असलं पाहिजे, इतकं ज्ञान आपल्याला असायलाच हवं, असे महंत समर्थन तयार केलेलं होतं. म्हणजे समाजाला या महंताचा आधार वाटला पाहिजे की कोणाला सांगावं, तर हा जो महंत आहे आपल्या इथला, हा आपला नेता आहे, याला आपण बोलवावं. अशा प्रकारचं काय विवरण काय बरंच विवरण समाज याच्यावर ते दिलेलं आहे. म्हणजे अनेक ग्रंथांचा अभ्यास या महंतांनी करायला हवा. भले ते ग्रंथ आपल्याला उपलब्ध प्रत्यक्ष नसतील तर ते निर्माण करायला हवे, घेऊन काढायला हवे, पण ते अभ्यास करायला हवे. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं भान असावं आणि हे सगळं करताना पुन्हा अत्यंत मृदू भाषा आणि नम्र स्वभाव असला पाहिजे, नाही तर लोक आपलं ऐकणार असते. लोकांनी ऐकावंच वाटत असेल तर हे सगळं गोड भाषेत बोलायला हवं, लोकांना पटेल असं सांगायला हवं आणि अशा सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे, तरच लोक आपलेच होते. हा सगळा विचार त्यांनी आपल्याला या विवरणामध्ये सांगितलं. पहिल्या 5 ओव्यांमध्ये जसं आधीच्या शिवाच्यापैकी सामाजिक काहीतरी ते लिहावे असं म्हणत आहे, तसं ते आता ते आपल्याला सांगणार आहे की या समासामध्ये ग्रंथाचा अर्थ समजावून घ्यावा, आधी लिहून काढावा. लिहून काढताना सगळ्या गोष्टी कळतीलच असं नाही. अगदी आपण उष्णा ग्रंथ आणायचा, मागच्या वेळी मी सांगितलं की काही नाही, पुन्हा ते कीर्तन प्रवचन चालू असतं, ते ऐकायला जायचं, संपल्यानंतर त्यांना म्हणायचं की तुमच्याकडला ग्रंथ मला द्या, मग तो ग्रंथ घेऊन यायचं, रात्र जाऊन तो ग्रंथ घेऊन काढायचा, पण त्यांचा त्यांना परत द्यायचा असायचं. तर हे सगळं लिहिताना सगळा अर्थ कळेलच असं नाही. आताच्या विवरणामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की जे आपण लिहिलं आहे त्याचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे. म्हणून लिहिलं ठीक आहे, पण त्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे. समाज नेता व्हायचं काही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान, अनेक प्रकारचे संवाद, लोकांच्या काय येतील शंका, त्या सगळ्यांचा विचार आधीच करून आपण तयार राहायला पाहिजे. आणि दुसरं असं असतं की काही वेळा अशा काही घटना असतात की त्या घटनांचे अर्थ पण लावावे लागतात आणि मग ते सुद्धा अर्थ लावताना समाजाला काय हवं आहे असं बोलून नाही चालत आणि आपण नाही केलं तर कोणीच करणार नाही. त्यामुळे महंतांनी पुढाकार पण घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काही गोष्टी समर्थांच्या चरित्रातल्या मुद्दाम पाहणार की महंतांनी पुढाकार घ्यायचा म्हणजे काय करायचं. समर्थांच्या चरित्रातली पण गोष्ट आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की समर्थ 5 घरी भिक्षेला राहायचे आणि त्या भिक्षेच्या म्हणजे त्यांच्या त्या दारात भिक्षा मागण्यावरून घरामध्ये कसं वातावरण इकडं कळायचं. रोज वेगवेगळ्या घरी जाण्यामागचा उद्देश तो असायचा की या प्रत्येक घरामध्ये कशी कशी आहे, काय नेमकी काळजी आहे का, काय आहे, सुख आहे, दुःख आहे, हे कळावं. नाहीतर काय, ज्या घरात चांगली भिक्षा मिळते त्याच घरामध्ये रोज गेले असते, म्हणजे मला ह्या ठिकाणी हिंडायचीच काळजी कारण नव्हतं. तसं नाही करायचं, रोज वेगळ्या ठिकाणी जायचं. आणि मग एका बाईंनी त्यांना असं म्हटलं की आमचं घर सगळं संपन्नतेचं आहे, तिने काय रामादेवाचं नाव घ्यायचं नाही, अशी ती बाई ओरडली. पण यांनी काही ते टाळलं नाही, रोज विचारे गेले. आणि मग मी सांगितलं ना रे तुला गोसाव्या ते आमच्या दारात रोज येऊ नको म्हणून, रामनाम फक्त शेवटी घ्यायचं असतं, आत्ता काही रामनाम घ्यायचं नाही असं म्हणून ती त्याला झिडकारच होतो असं. पण कधीही ते राबवले नाही. त्या गावात गेलं की त्या बाईच्या दारामध्ये येऊन बहुतपेक्षा ते काय असेल तर आपला अहिल्याशा आघळयुक्त केली श्लोक म्हणायचा, दिलं तर घ्यायचं, नाही तर पुढे जायचं, आग्रह काय नाही. एक दिवस मात्र त्या बाईचा जरा वेगळा स्वर आला आणि तिने सांगितलं की तुला म्हणतच होते ना, झालंच बघा असं. आणि ती यवनाने तिच्या नवऱ्याला पळवून दिलं होतं. काहीतरी त्या गावातले हिशोब देणं, पूर्वी अशी पद्धत असायची की धान्य तयार झालं की त्यातला काही भाग त्याला नेऊन द्यायचाच आणि तो नेऊन द्यायचा, तो जर तुम्ही वेळेत दिला नाही तर झालंच, ते लोक येऊन तुमचा संबंध उद्ध्वस्त करून झाला. आणि त्या सगळ्यामध्ये तिच्या नवऱ्याला पकडून द्यायला होतं. मग या बाईने आपलं दुःख सांगितलं, समर्थाने सगळं ऐकून घेतलं. मग समर्थ म्हणाले की तुमचा नवरा 11 दिवसामध्ये सुटून घरी आला तर मला काय द्याल, तर तेव्हा तुम्ही काय मागाल ते देईल. तशी म्हणाले मला बाकी काही नको आहे, रामनाम घ्याल घेईल म्हणाली. आणि मग समर्थांनी कसं समाजासाठी काय करायचं असतं, समर्थांचं ते होतं, ते गेले, काय नेमकं घडलंय चौकशी केली
तिथे काय करायला हवं आहे ते केलं, ओळखी काढल्या, पैसे काही भरायचे का ते भरले, साऱ्याचा हिशोब काय होता तो हिशोब चौकशी केला आणि खरोखरच 11 दिवसामध्ये तिचा नवरा घरी परत आला. आणि मग मात्र तिचा या गोष्टावर एवढा विश्वास बसला. शेवटी मनुष्य स्वभाव हाच आहे की आपल्याला वेळेला जो कोणी उपयोगी पडेल तरच आपण विश्वास ठेवतो, नाही तर कोण कोणावर विश्वास ठेवणार आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगणार की समाजामध्ये नेमकं काय हवं आहे आपल्याला कळलं पाहिजे आणि महंतांनी असं दुसऱ्याला उपयोगी पडणारी कामं केली पाहिजे. त्याच्यातल्या पहिल्या 5 ओळ्यांमध्ये समर्थांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की नुसता ग्रंथ लिहायचा आहे तर काही कारकून बनवायचं नव्हतं समर्थांना. त्यामुळे नुसतं लिहून नाही, आता त्याचं अंतरंग आपल्याला समजावून घ्यायचं आहे. नुसतं वाचन, नुसतं लेखन हे तर आहेच, पण ते अर्थ समजून घेणं आणि त्याचा उपयोग अशा प्रकारे समाजामध्ये सगळ्यांना करणं हे सगळं महत्त्वाचं आहे. दुसरं आता काव्य प्रकार सांगितले, त्याच्यामुळे पण त्यांनी आपल्याला सांगितलं की ही नुसतं ना प्रचितीशिवाय लोकांना ते सांगायला गेलं तर पटत नाही. त्या अनुभव घ्यावा लागतो, प्रचिती घ्यावी लागते. म्हणून सुद्धा अभ्यास जास्तीत सक्तीनं करावा लागतो. नुसत्या लेखन वाचनाने प्रचिती येणार नाही ना. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की काही इतका अभ्यास करावा, इतका खोलवर जावं की आपल्याला त्याचा अनुभव आला पाहिजे. जे वाचलं आहे, जे ऐकलं आहे, जे बघितलं आहे त्याचा अनुभव आपण घ्यावा आणि तो अनुभव मग त्याला साक्षात्कार शब्द वापरावा, तो अनुभव म्हणा. पण तो अनुभव आल्याशिवाय लोकांना माहिती देता येत नाही. अशी काही माहिती आपल्याजवळ गोळा केलेली असावी की लोकांना त्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं पाहिजे. म्हणजे मग लोक त्या कामाला लागतात. आपण सांगू काय काय सांगताय तुलाच आपलं काहीतरी असं नाही सांगत. आपला अनुभव जो असेल त्याच्याबद्दल नाही पण तुम्ही पण करून बघा. कोण सांगताय याच्यावर महत्त्व असतं. जसं मी नेहमी म्हणते की आपण तुम्ही आम्ही काही सांगितलं असतं तर लोकांनी ऐकलं नसतं. पण एक दिवस मुली आपल्या धनश्रीनीच जाहीरपणानं सांगितलं की माझा कार्यक्रम जाहीर ठरलेला होता आणि ठरलेला कार्यक्रम एवढी पत्रकं वाटलेली, लोकांना सांगितलेलं आणि सकाळी माझा आवाजच फुटेना. मी बोलणार कशी 2 तास. आणि मग म्हणाली काही नाही, माझा रामावर विश्वास. मी भांड्यात पाणी घेतलं, हात स्वच्छ धुतले, 5 बोटं पाण्यामध्ये बुडवली, शांतपणानं रामरक्षा म्हटली आणि ते पाणी प्राशन केलं. 2-3 तासामध्ये माझा आवाज सुटला. मी 2 तास कार्यक्रम करू शकलो. हे धनश्री म्हणू शकते. आणि धनश्रीची ही जी प्रचिती आहे, धनश्रीचा जो अनुभव आहे तो आम्ही 5, 50, 100, 200, 500 जणी ऐकला की आम्ही म्हणतो घेतलं पाहिजे नाही. हा विश्वास बसण्याची गोष्ट महंताला जमली पाहिजे. महंतांनी असं स्थान निर्माण केलं पाहिजे की आपण जे सांगतोय ते लोकांना पटते होते. ते स्थान असं अचानक नाही मिळत. त्याच्यासाठी आपल्याजवळ ज्ञान असलं पाहिजे, शब्द असले पाहिजे, अनुभव असला पाहिजे, तर आपण ते सांगू शकतो. दुसरं साधारणपणे प्रवचन, कीर्तन एवढ्याच गोष्टी होत्या ना त्या काळामध्ये. तर त्याच्यामध्ये हे असायचं की आधी पूर्व सिद्धांत, जसं कीर्तनात असतं ना की एखादा श्लोक असा घेतला जातो आणि त्याच्यावरती मग नंतर याच्यामध्ये त्याचीच गोष्ट किंवा त्याला साजेसं काहीतरी सांगितलं जातं. तसं म्हणे त्याला पूर्वपक्ष आणि सिद्धांत म्हणतात. तसं तर पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे खात्री करून घ्यावी. म्हणजे खात्री असली की लोकांना असं आपल्याला ठासून सांगता येतं. आपण एखादा सिद्धांत सांगायचं आहे असं नाही, असं होतं आणि मग ते होतं की नाही याच्यासाठी आपल्याजवळ काहीच अनुभव नाही की आपल्याला काहीच उदाहरण देता येत नाही असं नाही चालत. तर आपल्याजवळ या सगळ्या गोष्टींची तयारी असली पाहिजे. जे आपण सांगणार आहोत त्याची प्रचिती आपण घेतलेली असली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. नुसतं असं मुळगुळीत सांगून कोणाला काही पटणार नाही. असं ऐकलं आहे, मला असं माहिती आहे, ही असं म्हणाली, तिच्याकडून मी असं ऐकलं आहे, त्याचा त्याला काय अर्थ नसतो. तू काय अनुभव घेतला आहेस तो सांग. आपल्या अनुभवाच्या सांगण्याला जी एक प्रकारचं बळ येतं ते असं नुसतं मुळगुळीत सांगायला की दुसऱ्याच्या सांगण्याचा उपयोग करतं त्याचं होत नाही. म्हणून ते सांगणार आहे की महंतांनी असं अनुमानाचं, तर्काचं अधांतरी बोलायचं नाही. जे खरं आहे, जे स्पष्ट आहे, जे आपण अनुभवलं आहे तेच फक्त सांगायचं. अगदी व्यवहारात काय आणि परमार्थात काय सगळीकडे आपल्याला हे दिसेलच. सगळा जो काही गोंधळ असतो ना तो तिथेच असतो की आपण ऐकलेलं कुठेतरी असतं असं सांगतो. कोण सांगताय ह्याला महत्त्व असतं. जसं असं मोठी नावं घेतली तरच लोक आपलं ऐकतात. पूर्वी सकाळमध्ये बाळाजी तांब्यांचं यायचं तर ती आवर्जून आपण ती पुरवणी बाजूला ठेवायचं की आत्ताही वाचायला वेळ झाला पण ती सगळं ठेवायला हवी. अशा कारण त्यांच्या चालण्याला काहीतरी प्रचितीचं बळ होतं. कल्याणी नामजोशी म्हणतात की आपल्याला ते पटायचं. किती आपल्या घरातल्या लोकांनी मंत्राचं महत्त्व सांगावं आपल्याला नाही पटलं
पण कल्याणीराम जोशी मंत्राचं महत्त्व सांगतात की मग आपण कान देऊन ऐकणार. त्या व्यक्तीचा कुटुंबाचा अभ्यास जो आहे, अनुभव जो आहे, प्रचिती आहे, त्याचा उपयोग उरलेल्या 5व्या 6व्या ओळीपासून 23व्या ओळीपर्यंत समर्थांनी महंताला म्हटलं तर सूचना केल्या, पण त्या सूचना वाटणार नाही अशा पद्धतीनं समजावून सांगितलं. म्हणजे हा जो काही एका अर्थाने लोकनेताच आहे, हा जो महंत आहे हा लोकनेताच आहे. त्यामुळे लोकनेत्याजवळ वक्तृत्व असलं पाहिजे, इतकं छान त्याला बोलता आलं पाहिजे. स्वतःकडे लिंगता घेणं आणि आपल्याला जे पटलाय ते इतरांना सांगणं, ह्याच्यासाठी वाक्चातुर्य असलं पाहिजे, वक्तृत्व असलं पाहिजे. ते असलं की आपला मुद्दा बोलता येतो. दुसरं असं, महंतांनी कोणाचं निंद असता का, ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. निंद झालं की मग त्याला काय हवंय तसं बोलावं लागतं, म्हणून कोणाचं निंद असू नये. कोणा म्हणजे समर्थांची ओळी आहे, कोणाचा उपकार घेऊ नये, घेताना तरी राखू नये, तसं आहे. कुणाचंही निंद असता कामा नये, नाही तर मग त्याला जे हवं ते बोललं जातं, तसं करायचं. दुसरं असं की निंद्या प्रकारची लोक भोवताली असतात, त्यामुळे निंद्या प्रकारच्या शंका किंवा प्रश्न जेव्हा लोक विचारतात तेव्हा प्रश्न विचारण्याचा रोख, विचारणाऱ्याचा रोख काय का आपण ओळखला पाहिजे. काही वेळा या महंतांना अडचणीत आणण्यासाठी प्रश्न विचारला गेला असेल तर ते पण आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे महंत इतका असा तयार असला पाहिजे, कोण प्रश्न विचारताय, कशा पद्धतीने प्रश्न विचारताय ते आपल्याला कळलं पाहिजे. खरं म्हणजे माणसाचा चेहरा म्हणजे आरसा असतो, चेहऱ्यावर आपल्याला बरोबर कळतं की ह्याच्या मनात काय येतं. एखादा प्रश्न विचारण्याचा चेहराच सांगतो की ह्याला ना ह्याची खिल्ली उडवायची म्हणून तो असं काहीतरी विचारतो. पण एखादा खरंच असा असतो की त्याला प्रांजळपणानं आपल्या मनात आलेली शंका विचारायची असते. तर त्या सभेमध्ये किंवा त्या गटामध्ये चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा महंताला कळलं पाहिजे की समोरचा माणूस कोणत्या कारणाने आपल्याला काय विचारतो. दुसऱ्याचं बोलणं हे शांतपणाला ऐकून घ्यावं, त्याला उत्तर देताना लगेच जर त्याच ठिकाणी देता आलं नाही तर चर्चा करू नये. त्या चर्चेचं रूपांतर म्हणतच काहीतरी वेळ जातं, म्हणून शांतपणा राहावं. किती समर्थ त्या महंताची काळजी घेतात असं आपल्याला दिसेल. सगळी मुलं तरुण आहेत आणि त्यांना जणू काही समाजातल्या या सगळ्यावर सोडायचं आहे आणि म्हणून त्यांनी कसं असायला पाहिजे. त्यामुळे अशी लोक असतील की आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग त्या ठिकाणी चर्चा कशी करायची, तिथे वाद का घालायचा नाही, तर तिथे ती वाद घालायचा. मग एखादी गोष्ट नाही पटली तरी त्याला एकटा भेटेल तेव्हा त्याचं काय बरोबर काय चूक सांगावं, पण 4 माणसामध्ये त्याच्याशी वाद घालायला जाऊ नये. दुसरं, काही गोष्टी इशाऱ्यानं पण जाणाव्यात. आजूबाजूच्या सगळ्यांनी कोणाचं काय आहे हे इशाऱ्याने पण आपल्याला कळलं पाहिजे. मनातला, लोकांच्या मनातला हेतू इशाऱ्याने सुद्धा कळतो. अशी सगळी तल्लख बुद्धिमत्ता या महंताजवळ असली पाहिजे असं समर्थ सांगतात. जरा देखील गैरवागणाऱ्या लोकांच्यात बसू नये. आजच गोंदवलेकर महाराजांचा प्रवचनातला विषय आहे की एक जण गावातला माणूस म्हणजे साधू बुवा ज्योतिष सांगणारा आला होता आणि मग त्याच्या ठिकाणी याला इच्छा होती काय ज्योतिष होतो बघावं म्हणून गेलं तर पहिल्याच दिवशी ते जे काय ओढत होते त्याचा तो तंबाखूचा कडा याचा वास त्याला सहन होऊन कोपऱ्यात जाऊन बसला. मला वासच सहन होत नाही, पण त्या ज्योतिष सांगण्याच्यामध्ये हे होतं. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जाऊन बसायला लागलं. असं करता करता त्या वासाची सवय झाली. इतकी हळूहळू सवय इतकी झाली की आता त्या वासाचा त्रास व्हायचा बंद झाला. मग तो वास आवडायला लागला. मग इतकं झालं की ते चिमूटमध्ये भराविरायला पण लागला. मग ती काय ती अग्नी पण द्यायला लागला, ओढायला पण लागला. तर ह्या अशा गोष्टीला पुढे 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 सरकत केव्हा जातात आपल्याला पण कळत नाही. म्हणून गैर वागणाऱ्या लोकांच्या मध्ये या महंतांनी जायचंच नाही असं स्पष्ट भूमिका समर्थांची होती. उद्धट असणाऱ्या, वातर असणाऱ्या, नुसतं चौकात बसणाऱ्या या लोकांमध्ये महंतांनी जाऊन बसायचं नाही. आपल्या वागण्याने लोकांवरती चांगला परिणाम करायचा आहे. आपल्याला लोकांच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम करून द्यायचा नाही आहे. लोकांचं समाधान बिघडेल असं आपलं पण वर्तन असता कामा नये, की पुन्हा लोकांना समाधान वाटेल असं आपलं वागणं असलं पाहिजे असा विचार करावा म्हणून ते आपल्याला सांगतात. आपण फार जाणकार असं पण लोकांच्या मध्ये आपलं वेगळेपण भासू द्यायचं की
किती समर्थ त्या महंतांची काळजी घेतात हे तर सगळं करायचं. पुन्हाही लोकांच्याकडे जाऊन बसायचं इतपत आपल्याला कळलं. पुढे म्हणतात त्या लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत असा आपला काहीतरी ताठा, हा काय आपल्या देणार नाही हा, असा ताठा पण आपला असता कामा. हा आपण फार जाणकार आहोत, आपण फार हुशार आहोत, आपण काहीतरी वेगळा विचार करतोय असा बुद्धीचा ताठा आपण धरू नये. उलट कधी कधी आपल्याकडे जरा कमी पण घ्यावं, अजाणते पण घ्यावं आणि आपण राहावं. अत्यंत मृदू बोलावं, गोड बोलावं, लोकांच्या अंतःकरणाला बरं वाटेल असं आपलं वागणं असावं. लोकांना काय नेमकं हवं आहे हे समजून घ्यावं, अशा सगळ्या गोष्टी कराव्या. प्रसंग ओळखून कुणाशी का बोललं तर बरं होईल याचा विचार करावा. उगाच असं इज्जत घालणं हे महंतांनी टाळावं. जिथे वाद होईल अशी परिस्थिती निर्माण असेल तिथे आपण जरा थोडासा काढता पाय घ्यावा, इज्जत घालू नये. आपलं बोलणं कितीही जरी खरं असलं तरी वादाच्या ठिकाणी बोलायला लागल्यावर आपलं कुठे ऐकणार नाही. त्यामुळे आपण जरा बाजूला व्हावं, हेच करावं. जिथे कुठे आपल्याला असं दिसेल तिथे आपण जरा गप्प बसावं. आता ही गोष्ट फार अवघड असते, लोकांना फार बोलायचं असतं आणि आपलंच कसं म्हणणं खरं आहे आणि आपलंच कसं बरोबर आहे हे असं ठासून सांगायचं असतं. तर महंताला दिलेली सूचना ही आत्तासुद्धा आपल्याला उपयोगी पडणारी आहे की आत्ता या ठिकाणी आपलं काही बोलणं कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे, तिथेही आपलं बरोबर असतं तरी उपयोगी. अगदीच जर समोरचा माणूस खड्ड्यात पडत असेल तर त्याला फक्त सांगावं बाबा रे पुढे खड्डा आहे जरा मागे हो, बाकी कोणाच्या बंधात पडू नये, हेच खरं असं लक्षात घ्यावं. दुसरं, कुठल्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करायला किंवा शोध घ्यायला या महंतांनी कधीच कंटाळा करू नये. काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी शोधाव्या, शिकाव्या, समजून घ्याव्या. आपण सगळ्या ठिकाणी असं अलर्ट राहिलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला. जसं समर्थांच्या चरित्राचा विचार केला तर समर्थ टाकलीला होते, 12 वर्ष त्यांची साधना चालली होती. आता साधना चालली की त्यांच्या साधनेचं वेळापत्रक पाहिलं तर आपल्याला माहिती आहे, पहाटे लवकर उठायचं आहे, 2-3 तास काय ते गायत्रीचा जप चालायचा, रामनाम घ्यायचे, 12 वर्ष सुजपस्कार घालायचे. पण याचा अर्थ भोवताली चाललेल्या घटनांशी त्यांचा काही संबंधच नव्हता असं नव्हतं. त्यांना कळलं होतं महाबत खान नावाच्या सरदारानं शहाजीराजांच्या भावजेला पळवून नेलाय. नाही तर गोदावरीवर स्नानाला आलेल्या महाराजा शहाजीराजांच्या भावजेला पळवून नेण्याची गोष्ट या साधू म्हणजे टाकलेला असलेल्या याला कशाला कळायला हवी होती, पण त्यांना भान होतं. तसं आजूबाजूला काय चाललं याचं भान महंताला असलं पाहिजे. समाजाचं जर आपण नेतृत्व करतोय तर बहुतेक काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. अगदी देवीच्या देवळामध्ये त्या देवीला हिची मेरीचे कपडे घालतायत आणि ते जर आम्हाला कळणार नाही तर आम्हाला चालणारच नाही, ते कळलंच पाहिजे. अशा गोष्टी जर भोवती घडल्या आणि आम्ही एकमेकांना नुसतं सांगून झालो गेलो तुम्ही आज असंच दिसलं, नुसतं सांगून काय उपयोग, लगेच त्याच्या भोवती आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हा जो विचार आहे हा समर्थ आपल्यासाठी आजही त्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की कोणावर म्हणजे जसं आहे ना की इतकं ज्ञान आपल्याजवळ, इतकी माहिती आपल्याजवळ आजूबाजूची पाहिजे की आपल्या बोलण्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे जसं सुषमा स्वराजची भाषणं लोकसभेमधली लोक आवर्जून ऐकायचं. का ऐकायचं तर तिच्या भाषणामध्ये ती कुठल्या तरी गोष्टी अशा सांगायचीच नाही, ती मुळी निर्णयात्मकच बोलायची. त्यामुळे तिच्या भाषणातलं शब्द लोकांना पटायचं. याचं कारण ठेवतं की खोटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करणार असेल तर तीच एकमेव अशी होती की ती हणून पाडायची की हे असं नाही आहे, तुम्ही चुकीचं सांगताय. तर अशा प्रकारे ते ज्ञान असल्याशिवाय नाही जमत. आपल्याजवळ ज्ञान असलं पाहिजे आणि शब्दाचं सामर्थ्य असलं पाहिजे. नुसतं ज्ञान असतं पण बोलताच येत नाही असं पण चालत नाही. ती पण एक कला आहे की कळतं. आपण कॉलेजमध्ये असताना काही प्रोफेसरांच्या बद्दल आपण म्हणायचो सॉरी हुशार आहे, शिकवता नाही. तर तेच आहे की असं नाही झालं, शिकवता पण आलं पाहिजे, दुसऱ्याला सांगता पण आलं पाहिजे. त्यामुळे ज्ञान असायला हवं आणि ते ज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी जे शब्द सामर्थ्य असावं लागतं, वक्तृत्व असावं लागतं, ते पण असायला हवं. म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक. म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा सुषमा स्वराजांची केंद्रांची भाषणं ऐकण्यासाठी ती उत्सुक असत, ते यासाठी. पण लोकांना माहिती होतं की जे सत्य आहे तेच ती बोलणार, इकडलं तिकडलं ती बोलणारच नाही. उगीच आपल्या कुणावरती खोटे आरोप करणं हे तिच्या भाषणात मिळणारच नाही. तुम्ही खोटे आरोप केले तर तिला उत्तर पण देणार. असं सगळं नॉलेज ज्यांच्याजवळ असतं त्यांची भाषणं
अगदी विरोधी लोक जरी असली तरी ते पण ऐकायचे, त्याचं कारण ते आहे. अशा अशा प्रकारचं महंताचं लागतं. आणखी महंताचं लक्ष असलं पाहिजे असं की आजूबाजूला असणारी जी मंडळी आहे ती जर दुःखी असते तर त्यांचं दुःख हलकं कसं होईल याचा पण आपण विचार करा. हा महंत भेटल्यावर आपलं दुःख हलकं होईल असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. तर मग जसं मगाशी म्हटलं की त्या बाई रामनाम घ्यायला लागल्या, नाहीतर काही त्या ऐकत नव्हत्या, माझ्या दारात लोक म्हणायच्या. आणि मग तर इतकी सवय झाली की समर्थाला सांगायला लागलं. ती जेवायचीच नाही बाईकडे, समर्थ काय रोज वेगवेगळ्या गावात आणि याला नमस्कार केल्याशिवाय तोंडात पाणी पण घ्यायचं नाही. हे जर त्याला कळलं त्या समर्थाला असा काही नियम करू नका, मी कुठेही असतो, तुम्ही आपल्या घरातल्या देवाला नमस्कार करा आणि जेवत जा. तर एकदा म्हणजे विश्वास नाही म्हणजे अजिबात नाही आणि बसला की असा दादांतो असं होतं. तर ही समाजातल्या असे निरनिराळ्या प्रकारचे लोक असतात, पण अशा दुःखी कष्टी लोकांचे कष्ट दूर करता येतील असं पण त्याचं लक्ष असायला पाहिजे असं समजा आपल्याला सांगतात. एक चांगली ओवी ह्याच्यात आहे आपल्याला आवडणारी, जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे असं काही म्हणतात. जिव्हेपास सगळं जिव्हेपासी आहे. जगमित्र बनायचं तर जिव्हेपासी त्याचं सगळं आहे की बोलणं कसं तुमचं आहे त्याच्यावर तुम्हाला मित्र जोडता येतात. जीभच अशी आहे की तीच आपल्याला तोडायला पण मित्र तोडायला पण प्रवृत्त करते. त्यामुळे ते त्यांचं म्हणणं बरोबर, सगळं जे की आहे ते जिव्हेवरचं हे आहे. बोलणं गोड असलं ते लोक आपोआप आपलेच होतात. म्हणजे जर काही कथा चाललेली असेल किंवा काही कार्यक्रम चालला असेल तर महंतांनी काय करावं, तर महंतांनी चाललेल्या कार्यक्रमामध्ये दूरवर बसावं, निरीक्षण करावं, ऐकावं, आपलाच एकाकी पुढे चालू द्यायचा नाही. नम्रपणाने आपण त्यांच्यातलेच एक जण आहोत असं समजून दूर राहावं. नुसतं छानपैकी श्रवण करावं आणि त्या श्रवण केल्याचा परिणाम असा होईल हळूहळू गावातली जी लोकं आहेत ती लोकं निघाली माणसं जी असते ती आपल्याला मानायला लागते. पण समाजामध्ये आपण मिसळलं पाहिजे. समाजात न मिसळता मी हे करताय. सर्वांमध्ये श्रवण करणं, मनन करणं, चिंतन करणं हे महत्त्वाचं आहे, पण श्रवणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे समाज आपला होतो आणि त्यांनी आपल्याला अधिक समाधान मिळतं. श्रवण, मनन, निधी, आसन, चिंतन ही सगळी आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोगी होणाऱ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा समाजाभिमुख हा जो सगळा समाज आहे तो समर्थांच्या महंताला एक समाजाचा पुढारी म्हणून जायचं आहे पुढे, त्याच्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत. समाजामध्ये राहायचं असेल तर खूप गोष्टी शिकायला लागतात. जसं असतं ना की जिथे आपण जातो तिथे तिथे जे चाललं ते शिकायचं. योगासनाच्या क्लासला गेलो तिथे योगासनच निर्माण केली गेली, नुसतं तिथे बघत उभं राहिलं तर ते चालतं. त्यामुळे जिथे जातोय त्याप्रमाणे तिथे काम केलं पाहिजे. आणि मग तिथे जर काम केलं नाही, नृत्याच्या वर्गात नृत्य, संगीताच्या क्षेत्रात संगीत, जिथे कुठे आपण जातो तिथे ते शिक्षण घ्यायचं असतं. आता हे शिकवणं किंवा हे शिकणं ही काही मोठी फार सोपी गोष्ट अशातून भाग नसते. त्याच्या मागे महिने त्याचे कष्ट असतात, तेव्हा ते इतरांसारखं आपल्याला जमायला लागतं. जसं आता नवीन भजनाला बायका आल्या किंवा आम्हाला काही शेती येतं, आता 3.5 वर्ष आम्ही तिथे घासलं आहे म्हणून आम्हाला थोडंसं काहीतरी येत आहे, त्याशिवाय येत नाही. ते लगेच काही ती हळद भोगवली असं होत नाही, काही काळ जावं लागतं. जिथे कुठे आपण जाऊ तिथे तिथे आपल्याला त्या ठिकाणचं काहीतरी कळण्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. तसा विचार केला तर कला काय, ग्रंथ काय, 12 वर्ष तपश्चर्या करावी लागते, त्याशिवाय आपल्याला त्या कलेमध्ये कुठली कला आत्मसात पण करता येणार नाही. जसं असं त्या नृत्याच्या क्लासमध्ये बघितलं, साधे डोळ्यांच्या ह्या असतात ना किंवा मानेच्या असतात, त्याला सुद्धा 4 वेळी शिकवतात. मानेच्या हालचाली किंवा डोळ्यांच्या हालचाली आपण त्या बघितल्या त्यामुळे याला 4 महिने लागतात तेव्हा ते त्यांना जमतो की त्या हालचाली कशा करायच्या असतात ते. त्यामुळे अशा गोष्टी कुठली गोष्ट शिकायची तर त्याला वेळ लागतो. त्या महंतांनी या समाजाच्या शाळेमध्ये जायचं आहे तर त्याला समाजातल्या सगळ्या गोष्टी शिकायला वेळ लागतात. समाजाला समाज काय आहे ते शिकावं लागतं, तर ते शिकावं. ही सगळी समाजामध्ये कसं वावरायचं याची सगळी यादी समर्थाने आपल्या ह्याच्यात. आता विचार केला तर आपल्याला असं वाटेल की समर्थांच्या कार्याचं सूत्र ते आपल्याला याच्यात सांगतात.
खरं तर समर्थांनी महंत तयार केले. समर्थांना महंताने महंत करावे. आता महंताने महंत करावे आणि पुन्हा असं नाही तर ते युक्तिबुद्धीने भरावे. महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे. म्हणजे काय, जसं आत्तापर्यंत आपण पाहिलं की ज्ञान पाहिजे, ते ज्ञान सांगण्याचं सामर्थ्य पाहिजे, शब्दांचं सामर्थ्य पाहिजे, अंतरंग पण पाहिजे, बहिरंग पण चांगलं असलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आत्ता आपण पाहिल्या. आता ते म्हणतात हे असं सगळं करावं आणि ते करताना जाण जाणवणी विखरावे नाना देशी. एका जागीच काम करू नये, ठिकठिकाणी जावं. जर का तिथेच राहिला तर आपली किंमत कमी कमी व्हायला लागते. तर महंताने आपलं कार्य लक्षात घ्यायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. महंताने महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे आणि जाणते करून विखरावे म्हणजे पसरावे कुठे कुठे नाना देशी. आता नाना देशी म्हणजे अगदी परदेशातच जायला हवं सगळी, पण निदान आपण आणखीन क्षेत्र आपलं वाढवावं असं ते महंताला सांगतात. अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार समर्थांनी तयार केले. सगळ्या अशा प्रकारच्या महंतांनी स्वतःचा व्यासंग वाढवायचा, पण तो व्यासंग वाढवण्यासाठी समर्थांनी असा खूप मोठा सल्ला त्या महंताला दिला. सतत अभ्यास करायला, ह्या गोष्टी अशा अचानक येत नाही. सतत अखंड अभ्यास करावा लागतो. अशा अखंड अभ्यासाने जे आपल्याला प्राप्त होतो ते सगळं समर्थ म्हणतात महंताच्या मार्फत धर्मप्रचारासाठी उपयोगात आणलं पाहिजे. शेवटी सगळ्या याचा विचार केला तर देशासाठी, धर्मासाठी या महंतांनी कार्य करायचं आहे. आपली टाकाला जाऊन हे करायची नाही, ते सांगायचंच आहे. काय आपला हेतू आहे तो आपला कळलाच पाहिजे. सगळे कल्याण स्वामी, वेण्णा स्वामी या सगळ्यांनी दिसायला मठस्थापना केली, पण हे जे महंत तयार केले हे महंत देशासाठी, समाजासाठी तयार केलेलं आहे. समजा रामकथा भेदून पैलाड न्यावी याचा अर्थ तोच आहे की समर्थांनी ही सगळी आपलं अंतरंग, आपलं बहिरंग सुधारायचं आपल्याकडं मर्यादित नाही आहे. समाजाला संघटित करून आज जो मला काय करायचं आहे, शरीराचं काही का होईना, ही जी भूमिका आहे ती भूमिका न होता सगळा जसं गाव एकत्र झाला तसं गावावर येणारं हे जे काही यवनांचं आक्रमण आहे ते आपण थांबवू शकू, याच्यासाठी ही सगळी मंडळी तयार करायची होती. समर्थ जेव्हा उत्तरेत गेले होते म्हणजे देशपर्यटन करताना अनेक घटना घडल्या, त्यामध्ये इतक्या मनाला लागतील अशा घटना समर्थांनी पाहिल्या डोळ्याने की त्याचा परिणाम त्यांच्या ह्या सगळ्यामध्ये झाला की अगदी हिंदू मुलींना इतकं सहज पळवून नेलं जात होतं. कसं कृष्णाची मिरवणूक चालली, म्हणजे कृष्ण जन्माची मिरवणूक आहे, सगळे हिंदूच लोक ऐकलं त्याच्यामध्ये, आणि असं असताना सुद्धा दोन हिंदू मुलींना पळवून नेलं जातं त्या वन मिरवणुकीतून आणि काहीच समाज करू शकत नाही. असं कसं चालेल? त्यामुळे समर्थांनी हे केलं की असं होताच कामा नये. सगळीकडे उत्तरेमध्ये तर याचं फारच प्रमाण होतं. अल्लाच्या नावाचा प्रचार सगळीकडे केला जात होता. हिंदू लोकांना चोरून सुद्धा रामनाम घेता येत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती होती. मागे आपण असं ऐकलं होतं की मी गॅरेजमध्ये गणपती ठेवायचा किंवा घरात मूर्ती ठेवायचा, गुपचूपच पूजा करायची, असं मुस्लिम राष्ट्रांमध्ये आपल्या हिंदू लोकांना करावं लागायचं. आता बऱ्याच ठिकाणी खुलेआम सगळेजण आपापल्या धर्माचं हे करतात, पण समर्थांनी ही जी भय होतं ते भय दूर आपल्या महंताने केलं पाहिजे असं ते त्यासाठी महंत ते तयार करत होते. एकीकडे अंतरंग पण तयार करायचं, बहिरंग पण तयार करायचं, स्वतःचा पण अभ्यास करायचा, मठपती म्हणून म्हणायचं. त्या मठपतीला परीक्षा असायची, दासबोधाची पानं वेगळी करायची आणि तो एक परत सलग लावून दाखवा म्हणायचे. पानावर काही नंबर नव्हते लिहिलेले आणि मग ती पानं खालीवर करायची आणि ती पुन्हा क्रमाने किती वेळा दासबोध वाचलाय त्यावर ते ठरायचं आणि मग ते तशा परीक्षा पण समोर घ्यायचं. म्हणजे उद्धव स्वामी टाकळीला मठपती होते. आता एखादा उत्तम मठपती म्हणजे काय, आता उद्धव स्वामीचं उदाहरण देता येतं की स्वतः तर हे सगळं ते करतच होते. मठपती म्हणून त्यांचे किंवा समर्थांचे शिष्य म्हणून त्यांना अंतरंग, बहिरंग आता म्हटलेले सगळे गुण त्यांच्याजवळ होते. वक्तृत्व होतं, शब्द सामर्थ्य होतं. एक दिवस असं झालं की गडावरती समर्थांची शिष्य मंडळी होती, त्यांनी समर्थाला जाऊन सांगितलं की खालून खूप मोठ्या मंडळी वरती येतात, तुम्ही काय कम्युनिकेशनचं काहीच साधन नव्हतं, गडावर जायचं तर आमची सोय होईल का असा प्रश्न होता विचारायचा.
त्यामुळे काय अचानकच येत होते. आणि मग कोण आले असतील बरं. त्यावेळेला इतकी भीती होती की कदाचित दुरून एवढी नुसता जथ्थाच्या जथ्था येतोय, ते काय नेमकं काय बोलतायत कळत नाही आहे, त्यात कोण आहे हे माहिती नाही. हिंदू असतील तर ठीक आहे, पण बाकी कोणी असतील तर काय आपण तयार राहायला पाहिजे. म्हणून खरं म्हणजे थोडंसं भय आणि उत्सुकता असं दोन्ही होतं. मग समर्थांना सांगायला गेले. समर्थ लगेच त्या पठड्यावर बघायला आले आणि खाली पाहतात तुम्हाला नाही काळजी करू नका, भगवे घरचीच आहे ती लोक आपलीच आहे. समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ आहे गिरीधर स्वामींचा, त्याच्यात हा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर त्यांनी असं म्हटलं की टाकळीला उद्धव स्वामी मठपती होते. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की टाकळीचा पहिला मठ आणि ते कुलकर्ण्यांचं प्रेत उठवलं म्हणून त्यांचा मुलगा उद्धव समर्थाला दिला. आणि समर्थाला देश पर्यटनाला गेले तेव्हा उद्धव अगदीच लहान होता. तुम्हाला मी पण येणार, मला मारुती शेणाचा मारुती त्या काय शेण आणि माती आणि काय काय मिसळून तयार करून दिला आणि मी येईपर्यंत तू या मारुतीची उपासना कर असं सांगितलं. हा उद्धव जो आहे हा समर्थांचा पहिला शिष्य आणि तो टाकळीचा मठपती. याला त्यांनी असं म्हटलं की एकदा तो सज्जनगडावर येत होता आणि एक दोन नाही त्या साताऱ्याच्या दिशेने जी लोकं येत होती तर ती दोन डंकी आणि काय क्षणभर असं वाटलं की यवनांची फौज आली तर आपल्या गडाचं काही खरं नाही. पण समर्थांनी सांगितलं नाही, केशरी ध्वज आहे, काळजी करू नका, ती नक्की आपलीच कोणतरी मंडळी असणार. आणि मग थोडे आणखीन ती मंडळी पुढे आली तेव्हा लक्षात आलं की ह्या उद्धवांनी आपला मठ एवढा संपन्न केला होता, एवढी लोकं आपली आत्मसात केली होती की त्यांना सगळ्यांना सज्जनगडला यायचं होतं आणि ते सगळे पायी शिष्यमंडळीला घेऊन हा आला होता. आणि जसजसे ती जवळ आली तर समर्थ गडावरच्या पायऱ्या उतरून उद्धवाला भेटायला गेले आणि उद्धवांची आणि समर्थांची भेट अशी गडाच्या पायथ्याशी झाल्याचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे उद्धवाला भेटण्यासाठी समर्थ 150 पायऱ्या गडाच्या उतरून खाली आले. इतका त्या उद्धवाने खरंच ह्या सगळ्या महंताची लक्षणं स्वतः आत्मसात केली आणि त्या पद्धतीने समाजातल्या इतक्या लोकांना त्यांनी गोळा केली. जवळजवळ 700 भगवी वस्त्र परिधान केलेले शिष्य या उद्धवाबरोबर गडावर त्या काळात आलेले होते. आपण कल्पना करू शकतो की टाकळीकडे नाशिक जवळ आणि इकडे सातारा सज्जनगड, पायीच यायचं असायचं त्यावेळेला, काहीच सुविधा नव्हत्या. असं असताना हा उद्धव या एवढ्या 700 लोकांना घेऊन गडावर आला होता. हे सगळं पाहिलं आणि धर्मजागृतीचं हे जे काम आहे ते उद्धवाने किती मोठ्या प्रमाणात टाकळीला केलं असेल याची कल्पना आपल्याला येईल. समर्थ जेव्हा होते ना 12 वर्ष टाकळीला तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की एकीकडे आपण असं पाहिलं की जामला हा मुलगा चिंता करतो विश्वाची बळ होता, म्हणजे परिस्थिती गंभीर होती. आणि नाशिक जवळ टाकळीला आल्यावर त्या मनाने त्यांची 12 वर्षाची जी साधन आहे ती तसं काही मध्ये अडचण न येता झाली. याचं कारण असं आहे की तेव्हा शहाजीराजांची सगळी लागवड तिथे होती. शहाजीराजे यवनांच्याचकडे आले काम करत होते, पण आपल्या लोकांना त्रास नव्हता. नाशिक आणि परिसरामध्ये शहाजीराजांचं सरदारी होती, त्यामुळे तिथे असं होतं. उद्धवाच्या बाबतीमध्ये ते झालं की त्याला हे धर्मप्रचाराचं काम करायला लोकांना आपलंसं करून घ्यायला याचा उपयोग चांगला झाला. समर्थ सांगताय की समाजामध्ये किती प्रकारचं काम केलं पाहिजे. आता काळ जरी बदलला असला तरी ही गोष्ट आपल्यालाही करता येईल. समर्थांचा महंत समाजातल्या नेमक्या अडचणीला सामोरा गेला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. आज जसं आपण म्हणतो ना की कुठेही काही नैसर्गिक आपत्ती आली की सरकारी यंत्रणा केव्हा जाईल माहीत नाही, पण संघाचे लोक आधी जातात सगळीकडे. हे आपल्याला आणि आता खुलेआम लोक मान्य करतात की खरंच आहे. त्यांना काही कुठे प्रसिद्धी नको होती, त्यांना काही कुठे फोटो नको होते, त्यांना काही कोणी आपल्याला काही म्हणावं असं नाही, काहीच नाही. पण कुठेही काही भूकंप असू दे, पूर असू दे, काहीही असू दे, पण कुठलीही घटना नैसर्गिक आपत्तीची घडली की पहिलं कोण जाणार. अपघात घडले, काही घडलं तरी संघाचे लोक तातडीनं मदतीला जातात. हे आता गेल्या 100 वर्षामध्ये सत्य झालेलं आहे आणि लोकांना कळून सुटलेलं आहे. तसं ते आपल्याला सांगतात की 1677ची गोष्ट आहे. म्हणजे समर्थांच्या 1608चा जन्म आहे, 1682ला झाला. त्या 77ला खूप दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पाण्याची खूप टंचाई आली आणि मग त्यावेळेला काय करायचं तर अनेक लोक गडावर राहायला आले. आता खरं म्हणजे वरती पाण्याचं काय टाकच होतं, बाकी काय आता मोठ्या मोठ्या टाकल्या झाले,
आपण बोटाने पाणी खेचून येतो वगैरे. खूप लोक पाणी टंचाई म्हणून गडावर येऊन राहायला आले आणि गडावर आलेल्या लोकांची सगळी व्यवस्था, त्यांची निवासाची व्यवस्था सुद्धा करण्यासाठी समर्थाने सगळी यंत्रणा उभी केली की कोणाला विमुख पाठवायचं नाही, ते राहू दे. सगळ्या दुष्काळग्रस्त लोकांची सज्जनगडला एक छावणी तयार केली आहे. शंकरराव देव, ज्याला समर्थ हृदय असं म्हटलं जायचं, त्या शंकरराव देवांनी ही गोष्ट आपल्याला लिहिली आहे आणि जणू काही त्यावेळेला कल्याणकरी रामराय यांनी प्रार्थना समर्थाने केली. अशा प्रकारचं त्या शंकरराव देवांनी हे केलं की भगवंत काळजी घेतो. आत्ता आपल्या आश्रयाला आलेल्या लोकांना सगळ्यांना आपण हे करायचं, प्रसंगी काय आपल्याला त्रास झाला तरी देखील त्या सगळ्या लोकांना आश्रय द्यायचा आणि दुष्काळग्रस्तांसाठी हे जे काही सेवा कार्य त्या काळात समर्थाने केलं गडावर, त्याचं म्हणजे ही जी देशस्थितीची समाजस्थितीची जाण किंवा त्याचं जे भान होतं ते महंताला असलं पाहिजे असं समर्थ सांगतात. आणखी एक गोष्ट समर्थांनी या महंताला सांगताना स्वतःच्या चरित्रात पण करून दिली. काही वेळा असं घडतं की एखाद्याच्या छोट्याच्या चुकेला पदरात घ्यावं लागतं, लगेच त्याच्यावर शिक्का मारून त्याला पूर्ण नामशेष करून चालत नाही. शिवाजी महाराजांनी गडावरच्या सगळ्या देखरेखीसाठी, विशेष करून समर्थ जेव्हा अखेरच्या काळामध्ये गडावर राहायला आले त्यावेळेला त्यावेळेला त्यांच्या राहण्याच्या देखरेखीसाठी तिथे योजना केली ती काटकर नावाच्या एका माणसाची. त्याला सांगितलं होतं जिजाऊजी काटकर की तू सगळे समर्थांची तिथे देखभाल करायची. त्यावेळेला आत्ता जे आपण समर्थांची जागा बघतोय तर तिथे तसं कौलारू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कौलारू हे असतं त्याची ना दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी ती कौलाची शाखाही करावी लागते की ती परत काढून परत लावावी लागते. तर तसं बहुधा त्यावर्षी झालं नाही आणि कुणीतरी शिवाजी महाराजांना सांगितलं की अहो काय ते समर्थांच्या निवासाच्या टपटप पाणी गळताय. महाराजाला खूप राग आला की आपण जर त्यासाठी माणूस नेमलेला आहे तर त्यांनी ही व्यवस्था नको का करायला. आणि महाराजांनी मुळी खरखरीत हे केला, संदेशच पाठवला आणि त्या संदेशात लिहिलेलं होतं काही कोणाला विचारायचं काही नव्हतं. संदेश घेऊन येणाऱ्या माणसाला सांगितलं होतं की हे प्रत्यक्ष बघ आणि तसं असेल तर त्या जिजाऊजी काटकराला गडावून ढकलून द्या. इतके म्हणजे आपल्या सद्गुरूंची व्यवस्था आपण केलेली आहे, त्याला पगार देतोय आपण आणि त्यांनी काम केलेलं नाही म्हणजे काय. आणि महाराजांशी असं हे काही नव्हतं, फक्त बघा खरं आहे ना हे, मग त्याला. आणि मग समर्थांना ही गोष्ट कळली, तो संदेश घेऊन आलेला. समर्थांनी शांतपणानं केलं आणि महाराजांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं की त्यांना ते मृत्यू पावलेले आहे. आता मृत्यू पावलं म्हणजे काय, एखाद्या माणसाने संन्यास घेणं म्हणजे मृत्यू पावलंच आहे. आणि म्हणून त्या जिजाऊजी काटकर बिचारा घाबरला त्याला हे कळल्यावर. तो समर्थांच्या पाया आला, काय करू ह्याच्यातून, आपण काय काळजी करू. आता चूक झाली होती, ती काही फार मोठी होती नाही, जिवे त्याला मारावं अशी काही खरं म्हणजे नव्हती, पण महाराजांकडे बोलण्याची हिंमत कुणाची होती. त्यामुळे समर्थांनी अशी एखादी चूक आपण पदरात घेतली पाहिजे. लगेच त्या माणसावरती अशा प्रकारचं त्याला शासन करणं ते कसं बरोबर नव्हतं. पण महाराजांना पण चुकला तसं म्हणायचं नाही, त्याचा पण जीव वाचवला पाहिजे. अशा दोन्हीचा मार्ग काय, त्याला सांगितलं होतं संन्यास घ्यायचा आणि संन्यास घेऊन त्याला स्वतःच्याच ठिकाणी गडावरतीच संन्यास ठेवलं आणि त्याचा जीव पण वाचवला, तिकडे महाराजांच्या पण मनात सगळं केलं. अशा गोष्टी पण महंताला करता आल्या पाहिजे. किती बारीक बारीक विचार समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला करून दाखवलं. सगळ्या ही पण गोष्ट गिरीधरांच्या देखतच घडली असल्यामुळे गिरीधरांचा जो समर्थ विजय ग्रंथ आहे त्याच्यामुळे ते ही गोष्ट आलेली आहे. आणि संन्यास या गोष्टीचा अर्थच पुनर्जन्म आहे. संन्यास घेणं म्हणजे पुनर्जन्म. त्या समर्थाने की चुकीचं केलं होतं अशा प्रकार नाही. महाराजांना जाऊन सांगा की जिजाऊजी काटकर गेला असा संदेश समर्थाने पाठवला. आणि समर्थांचा निरोप जेव्हा महाराजाला कळला तेव्हा महाराज मनापासून हसले की जिजाऊजी काटकरांनी समर्थ सैन्यात कधी कुचलाही केली नाही आणि आपलं ज्यानंतर होणार नाही. अशी माणसं सांभाळावी लागतात. महाराजांना पण कळलं याच्यातून मार्ग काढला समर्थाने. संन्यास घेतला म्हणजे पहिलं आयुष्य गेलं म्हणजे मेला.
त्यामुळे महाराज पण हसले निरोप गेल्यावर आणि दोन्हीकडे कसं समाधान सांभाळलं हे महंताला जमलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना साप पण नेला पाहिजे आणि काठी पण तोटा कामा नये, दोन्ही जमलं पाहिजे. आज याची फार मोठी गरज आहे आपल्याला असं दिसेल. खरं तर 350 वर्ष होऊन गेले, पण समर्थांच्या महंताला असणाऱ्या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या तसं पाहायला गेला तर दासबोध वाचन करणाऱ्या तुम्हा आम्हाला पण आहे. आपण पण समाजातले असे घटक आहोत की आपल्या सगळ्या वर्तणुकीचा वागणुकीचा परिणाम मोठ्याच्या याच्यावर झाला पाहिजे. काय करता येईल? अगदी अलीकडली घटना आहे, वंदे मातरमला 100 वर्ष झाली तर फतवा निघाला एका शाळेमध्ये की मुलांना शाळेत पाठवू नका. 15 ऑगस्टला वंदे मातरम दिवस, मुलांना शाळेत पाठवू नका. आणि दारुल उलूम देवबंद या संघटनेने हा फतवा काढला. मग आता हा फतवा काढल्यावर स्वाभाविकच आहे, याच्यावर मौलाना मोहम्मद अली म्हणतात की मुसलमानांची निष्ठा या देशावर आहे, त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मग वंदे मातरम म्हणजे माझा मातृभूमीला नमस्कार असो असं म्हणायला लाज का वाटते? काहीच ह्याच्यात विशेष आहे ना. वंदे मातरम याचा अर्थ काय आहे तर माझ्या मातृला माझा नमस्कार असो. मग हे म्हणण्याला अपमान का वाटतो? तुम्ही या देशात राहता, या देशावर तुमची निष्ठा आहे असं म्हणता, मग वंदे मातरमच्या 100व्या याच्या दिवशी आम्ही शाळेतच मुलाला पाठवलं नाही, हे कसं चालेल? तर हे आपल्याला समजावून दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ऑल इंडिया मुस्लिम मुस्लिम कल्चरल लॉबीज बोर्डने सुद्धा वंदे मातरम म्हणण्याच्या सक्तीला विरोध केला. वर्तमानपत्राला त्याची बातमी आली. तर ह्या अशा प्रकारचा विरोध करणं तर सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे की तुम्ही आमच्या देशात राहत आहे, त्यामुळे या देशावरती तुमची निष्ठा असली पाहिजे, नाही तर जा देश सोडून. तुम्ही जर देशात आमचं काही म्हणणं नाही आहे की ठीक आहे तुम्ही तुमचा धर्म सांभाळा, तुम्ही जे काही करायचं ते करा, परंतु या देशावर निष्ठा असताना देशाला वंदे मातरम उभंच राहणार नाही, वंदे मातरम म्हणणारच नाही, त्या दिवशी शाळेत पाठवणारच नाही, ही काही तुमची. आणि पुन्हा फतवे काढायचे कुणीच शाळेत त्या दिवशी जाऊ नका. संस्थेने त्या संघटनेने असे फतवे काढायचे. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या भोवती दिसतात तेव्हा आपण फार जागरूक राहायला पाहिजे. हे त्या महंताचं लक्षण समर्थ आपल्याला याच्यातून सांगणार. त्यामुळे काय बदललं असला 350-400 वर्ष झाली असली तरी सुद्धा समर्थांच्या महंताचं आचरण कसं असलं पाहिजे ते आज दासबोध वाचलेल्या तुमचं आमचं पण असलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग असा त्याचा खरं म्हणजे अर्थ आहे. फार महंताला म्हटलं तर सूचना, पण म्हटलं तर त्यांनी किती प्रगल्भ असलं पाहिजे असा विचार या समाजाने त्यांनी दिला. सगळे समाज या दशकामध्ये अशाच प्रकारचे आहेत. पुढारी किंवा लिडरशिप घेण्यासाठी काय काय असायला पुढल्या वेळेला आपण पुन्हा समाज पाहूया. स्वदेश तुझी कथा नावडो, तुझ्या समयामुची तनुनी देशकारी पडो. जय जय श्री समर्थ. ओमच्या उच्चारासाठी दीर्घ श्वास सोडून घेऊया. एक दीर्घ श्वास घेऊया.